श्री स्वामी समर्थ। आज सत्यनारायण पूजा केलेली आहे। स्वामी समर्थ केंद्रानुसार साध्या सिंपलपणाने 3 सुपाऱ्या मांडून एक कळश आणि त्याच्यावर बाळकृष्ण ठेवून अशा प्रकारे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये पूजा करायची असते। ही पूजा दर पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये केल्याने सुख समृद्धी वाढते आणि आपल्या घराच्या लोकांची प्रगती होते। घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही। त्यामुळे जे 9 ग्रहांची पूजा आपण करतो तशी न करता स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितल्याप्रमाणे जर आपण आपल्या घरामध्ये अशी पूजा केली तर आपल्याने सत्यनारायणचं पूजन सुद्धा आपल्या घरामध्ये दर महिन्याला होतं आणि आपल्या मनातल्या सगळ्या कामना पूर्ण होत असतात। तर अशा हे श्रावण महिना आहे। श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायणचं पूजन मी केलेलं आहे। तर ह्या पूजनासाठी आपल्याला चौरंग लागतो, त्याच्यावर पिवळं किंवा लाल कलरचं कापड अंथरायचं आहे आणि एक कळश ठेवायचा। त्या कळशामध्ये आपल्याला 1 रुपया, सुपारी, हळदी कुंकू, अक्षदा व्हायच्या। त्याच्याखाली थोडीशी तांदळाची रास केलेली आहे, त्याच्यावर फुलं आसन केलेले आहेत। त्यावरती मी एक छोटी डिश ठेवली, त्यामध्ये तांदूळ आहे, बाळकृष्णाची सुंदर मूर्ती ठेवलेली आहे, चंदन लावून। नंतर तुळशीची पानं अर्पण केलेली आहे। एका साईडला शंख ठेवलेला आहे। नंतर घरी आपण तयार करतो गव्हाच्या पिठाचा शिरा, तो शिरा तयार केलेला आहे, तो अर्पण केलेला आहे प्रसाद म्हणून। नंतर सत्यनारायण प्रभूंचा फोटो आहे आणि नंतर याच्यात 5 अध्याय असतात। ते 5 अध्याय पठण करायचे आणि घरच्या घरी अशा साध्या सिंपलपणाने सत्यनारायणचं पूजन करायचं आहे। बघा, ज्या 3 सुपाऱ्या मी मांडलेल्या आहे, जे आपण जर पूर्वेकडे तोंड करून बसलो तर जी पहिली सुपारी असते 2 पानांवर ठेवलेली, विड्याची 2 पाने ठेवायची। त्याच्यावर जी पहिली सुपारी असते ती वरुण देवता असतात आणि दुसरी जी सुपारी असते ती आपली कुलदेवी असते, तिसरी सुपारी गणपती बाप्पा। अशा प्रकारे साध्या सिंपलपणाने पूजा करायची, आरती करायची आणि अध्याय पठण करायचे। श्री स्वामी समर्थ।